हॅलो, कसे आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे खूप छान असाल. बरं, आजचा एक साधासा विषय आहे. आपण नेहमी हा विचार करतो की माझ्यासाठी कोणी काय काय केलं आहे, है ना? कधी हा विचार केला आहे का की आपण स्वतः दुसऱ्यांसाठी कधी काही केलं आहे की नाही? आपल्यासाठी कोण ना काहीतरी करत असतंच, पण खरंच आपण एफर्ट्स घेतो का? आपण लोकांसाठी काही करतो का? लोकांचं सोडावं, आपण घरच्यांसाठी कधी काही केलं आहे की नाही? ह्या गोष्टी पण खूप महत्त्वाच्या आहेत, कारण घरचे आपल्यासाठी राबतातच. आईवडील तर आहेतच, त्यांचं कर्तव्याचं ते करतातच, पण खरंच मोठी बहीण असेल, मोठा भाऊ असेल, ते पण आपल्यासाठी काही ना काही करतात ना, तर मग आपण त्यांचं काही देणं लागतो की नाही? तसाच भाग आहे हा. कारण कसं होतं माहिती आहे का, आपण फक्त जर घेतच राहिलो तर वरती हिशोब एवढा वेगळा होईल ना आपला, की आपण त्याचा विचार नाही करू शकत. ते म्हणतात ना, देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, आणि घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावे. हे तितकंच जरी खरं असलं तरी मला असं वाटतं की आपण कोणासाठी काहीतरी करणं ही खूप चांगली भावना आहे, कारण त्यातून खूप चांगलं समाधान मिळतं. ते समाधान आपण काहीतरी चांगलं काम केलं आहे आणि आपण आपलं काहीतरी चांगलं करण्याने त्याच्या चेहऱ्यावर हसू येते, हे पाहणं आणि हे अनुभवणं हे खूप छान आहे. म्हणूनच ना, आपण मंदिरात जेव्हा जातो आणि आपण जेव्हा देवाशी हितगुज करतो, आपण जेव्हा स्वामींशी बोलतो किंवा आपण कुठल्याही मंदिरात जातो, तेव्हा आपण जेव्हा देवाशी बोलतो, भगवंताशी जेव्हा आपण संवाद साधतो, तेव्हा आपोआप डोळ्यातनं अश्रू वाहतात, कारण त्यांनी इतकं काही केलेलं असतं आपल्यासाठी की आपण ते फेडू नाही शकत. त्यामुळे त्या चालत्या बोलत्या सजीवासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे, मला असं वाटतं. आपल्या लोकांसाठी तर करतोच, पण अनोळखी लोकांसाठी आपण काहीतरी करायला पाहिजे. बघा, पटलं तर नक्की शेअर करा.